श्रीकृष्णा इंडस्ट्रीज पुत्तूर या ठिकाणी आम्ही आता फॅब्रिकेटर पुत्तूर या ठिकाणी मी आता पोचलेलो आहे। या ठिकाणी कोळपा म्हणा सर्व शेतकरी शेती अवजारे सर्व प्रकारचे शेती अवजारे या ठिकाणी तुम्हाला बनवून तयार करून भेटून जातील। इंडस्ट्रीज वर्कशॉप बरोबर आहे ना? श्रीकृष्णा इंडस्ट्रीज वर्कशॉप इंजिनिअरिंग वर्कशॉप टर्निंग फॅब्रिकेशन लाकूड टर्निंग सर्व प्रकारचे तुम्हाला ते या प्रकारे बनवून तयार करून भेटून जातील। अशा प्रकारे तुम्हाला श्रीकृष्णा इंडस्ट्रीज वर्कशॉप पुत्तूर या ठिकाणी खुर्पी नारळ शेंडी काढण्यासाठी तुम्हाला नारळ शेंडी काढलेली वस्तू भेटून जाईल। कोयता ऊस तोडण्यासाठी, परत छोटा कटर हा व्यायाम करण्यासाठी व्यायामची वस्तू तुम्हाला भेटून जाईल। कुणी तुम्हाला भेटून जाईल आणि कोळपा लोखंडी कोळपा अशा प्रकारे तुम्हाला भेटून जाईल। हा पहा भाताच्या रानामध्ये चिकन बनवण्यासाठी हा भात रोपा लावून करण्यासाठी याचा वापर केला जातो। अशा प्रकारे तुम्हाला ट्रॅक्टरला छोट्या ट्रॅक्टरला अशा वस्तू तयार करून भेटून जातील। अशा प्रकारे तुम्हाला लोखंडी तिकाटनं तयार करून भेटून जाईल। पुत्तूर या ठिकाणी आम्ही आता आलेलो आहोत। या ठिकाणी कोणती वस्तू भेटते या अशा पद्धतीच्या वस्तू तुम्हाला भेटून जातील। हा पहा छोटासा कोळपा भातामध्ये चालणारा हा कोळपा हा लोखंडी कोळपा तुम्हाला बनवून भेटून जाईल। हे बघा भात भांगरणीसाठी तिरावडे अशा प्रकारे तुम्हाला तिरावडे पण बनवून भेटून जाईल। हा पहा ऊसाला लागवड करण्यासाठी याचा वापर केला जातो। हा जो तुम्हाला जे हे दिसते आयदांसारखं दिसते पारासारखं असते हा पहा हा लागवड घालण्यासाठी उपयुक्त ठरतो। ऊसाला नाळ मारून लागवड घातल्यास ऊसाच्या मुळापर्यंत लागवड बसते। अशा प्रकारे आणि हा पहा कोळपा अशा प्रकारे तुम्हाला कोळपा भेटून जाईल। भात वांगणीसाठी टोकणीसाठी हा उपयुक्त ठरेल। त्याला नांग्या पण आहेत बघा, हा नांगा असल्यामुळे उपकरणीसाठी हा जवळजवळ 6 इंचाचा कोळपा छोटा खोरे तुम्हाला भेटून जाईल। अशा प्रकारे छोटे खोरे तुम्हाला भेटून जाईल। अशा प्रकारे तुम्हाला लाकडी पेरणी यंत्रासाठी चाडे असणारे चाडे तुम्हाला भेटून जाईल। अशा प्रकारे तुम्हाला बनवून भेटेल। तुम्हाला पेरणीसाठी हा पण प्लास्टिक भेटून जाईल। असल्या प्रकारचा सोफा बेड पलंग डिझाईनसाठी अशा प्रकारे तुम्हाला बेड सोफा पलंग खॉट अशा प्रकारे सर्व प्रकारच्या तुम्हाला टर्निंग लाईट हे लाकूड टर्निंग तुम्हाला करून तयार नक्षीदार ज्या प्रकारे लाकडी दातकं करत होते त्या प्रकारे तुम्हाला लोखंडी सळीचं दातके तुम्हाला भेटून जाईल। ऊस कटिंग करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे येती बनवून मिळेल। भात बांगरणीसाठी खुरपे तुम्हाला चांगल्या प्रकारे एकदम मस्त प्रकारे खुरप भेटून जाईल। नमस्कार। हे तुम्ही किती वर्षापासून लाकडाचा म्हणा हे कोळप्याचं म्हणा किती वर्षापासून असं करताय? आमचे गुरुवर होते ते 40 वर्ष झाला। जुना कारखाना आहे आपला। 15 वर्षापासून काम करतोय। सगळं आपलं शेती अवजार सगळं बनवतात। सर्व प्रकारची शेती अवजार टर्निंग मेंटेनन्स फॅब्रिकेशन आपल्या शेती अवजार सगळ्या वस्तू भेटतात। सर्व वस्तू या ठिकाणी आपल्या राजेंद्र जगताप दादांची आता मी मुलाखत घेण्यासाठी इथं आलेला आहे। या वर्कशॉपमध्ये सर्व प्रकारच्या तुम्हाला वस्तू ज्या सांगितलेल्या आहेत त्या वस्तू तुम्हाला सर्व प्रकारच्या अगदी योग्य दरात भेटून जातील। हा राजेंद्र दादा माझे मित्र आहेत।
भरपूर दिवसापासून आहेत. त्यामुळे आज यांची मुलाखत घेण्यासाठी मी गावावरून कापशीवरून या उत्तर या ठिकाणी आलेलो आहे. जरा तुम्ही आणि काय काय करता ते जरा मला दाखवून द्या. आपलं टर्निंगचं असतं, लेथ मशीन आहे, हा चालू करा ना. असतं सगळं फॅब्रिकेशनचं काम असतं. हा त्यानंतर आपलं टॅपिंग असतं, थ्रेडिंग असतं, पेज काढणे, टिप्पो डिझाईन तेच सगळं बनवून देणे. म्हणजे ज्या प्रकारे आता जर एक जर कन्ना असला आणि कन्नाला भरून द्यायचा असला तर भरून देण्याचं काम करतो. टॅपिंग असतं, सगळं काम असतं. तुम्हाला सर्व प्रकारचे भेटून जातील. होल मारण्यासाठी ड्रिल मशीनचा वापर करण्यासाठी हा अशा प्रकारे मशीन आहे. तुम्हाला ड्रिल मशीन होल मारून द्यायचं असल्यास, सईला होल मारून द्यायचं असल्यास सई तुम्हाला कटिंग बिटिंग सर्व प्रकारच्या ड्रिल मारून देतील. आपलं टिप्पोचे ते नाही हो, ते लाकडी वस्तूची लेथ मशीन ते नाही म्हणा. मग अशी काय सांगितलं मला लाकूड आणत होते आणि लाकूड वस्तूला तुम्हाला जे जशा प्रकारे पाहिजे तसा तुम्हाला फूल तयार करून भेटून जातील. तुम्हाला म्हणा आपला जो टेबल असतो टेबलासाठी सर्व प्रकारच्या वस्तू तुम्हाला अशा प्रकारे भेटून जातील. या दादांच्या आपल्या भरपूर उत्तूर या ठिकाणी भरपूर वर्षापासून 30-40 वर्षापासून हा कारखान्याचं यांच्या वडील असल्यापासून वडिलापासून असा हा कारखाना आहे. आणि ते दादा पण आपले मित्र आहेत, मी पण शिकलेले आहेत. बरोबर. तुम्ही मला सर्व प्रकारची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.